नमस्कार मंडळी, आज आपण नवरात्री उपवासानिमित्त उपवासाचा नवीन असा नाश्त्याचा प्रकार बनवणार आहोत. बनवायला एकदम सोपा आहे. कुठलीही पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता हा नाश्ता आपण बनवणार आहोत. तर आवाजावरून तुम्हाला समजतच असेल की किती कुरकुरीत असा हा नाश्ता झालेला आहे. तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धी वाटी साबुदाणा घेतला आहे. हा साबुदाणा न भिजवता असाच घ्यायचा आहे. मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आहे. नंतर इथे आपण एक कच्चा बटाटा वापरणार आहोत. तो मी काळा पडू नये म्हणून पाण्यात ठेवला होता. हा चाकूच्या साहाय्याने कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे. बटाटा इथे उकडलेला घ्यायचा नाही, कच्चाच आपल्याला वापरायचा आहे. नंतर याच्यात आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. जर तुमच्याकडे उपवासाला जिरी चालत असेल तर ती घातली तरी चालेल, पण आम्ही जिरी खात नाही त्यामुळे मी इथे वापरणार नाही. तर इथे मिरची तिखट असल्यामुळे मी एकच घातली आहे व चवीप्रमाणे मीठ घातलं आहे. नंतर याच्यात थोडंसं अर्धी वाटी एवढं मी पाणी घातलं आहे. याची मिक्सरला आपल्याला बारीक पेस्ट करायची आहे. जर तुम्ही साबुदाणे आणि बटाटा सोबत फिरवलं तर चांगली पेस्ट होणार नाही, त्यामुळे अगोदर साबुदाण्याची पेस्ट करून घ्यायची आहे व नंतरच बटाटा घालून अशी ही पेस्ट बनवली आहे. ती एका मी बाउलमध्ये काढून घेत आहे. ही पेस्ट आता 10 मिनटं अशी झाकून ठेवून द्यायची आहे. 10 मिनटानंतर मिश्रण हे आपलं पहिल्यापेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे, भिजलं आहे. याच्यात मी 2 चमचे थोडंसं पाणी घालणार आहे. छान मिक्स करून घेणार आहे व नंतर इथे मी आधीच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हाताच्या साहाय्याने अशा प्रकारे आपल्याला या मिश्रणाचे पकोडे बनवायचे आहेत किंवा भजी बनवायची आहे. छोटे छोटेच इथे मी बनवले आहेत व मिडियम गॅसवर दोन्ही साईडनी छान ब्राऊन होईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. गॅस मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर 3 ते 4 मिनटात छान कुरकुरीत अशी आपली ही उपवासाची भजी बनवून तयार होतात. सुरुवातीला भजी कढईत सोडल्यानंतर लगेच झारा घालायचा नाही. खालून छान क्रिस्पी होईपर्यंत त्याला हलवायची गरज नाही. सुरुवातीला हे भजी एकमेकांना थोडीशी चिकटतात व नंतर थोडीशी फ्राय झाल्यानंतर आपोआप वेगळी होतात. तर थोडासा कलर चेंज झाला आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत मी इथे ही छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतली आहेत. अशाच पद्धतीने इथे मी सर्व भजी तळून घेत आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व आवडला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला नक्की शेअर करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. धन्यवाद.